डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, रमाबाई आंबेडकरांचा। जय भीम, जय भीम, जय भीम। भगवान बुद्धांचा, पंचशील ध्वजाचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा। चला जणूबाई मुर्दाबाद, मुर्दाबाद, अनुस्मृती मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मुर्दाबाद, 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 मनुस्मृती मुर्दाबाद, 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 मनुस्मृती मुर्दाबाद, मनुस्मृती मुर्दाबाद, मुर्दाबाद। 25 डिसेंबर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती या जाचक अशा ग्रंथाचं दहन केलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत पुस्तकप्रेमी व्यक्ती, ज्यांच्या घरामध्ये पुस्तकासाठी स्वतंत्र खोली आणि ज्यांना म्हणू की आपण एक स्वतंत्र घरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी उभारले होतं। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृतीचं दहन केलं। महाकरुणिक तथागत सम्यक संबुद्ध त्या भगवंताने दिलेला सद्धम्म, त्या सद्धम्मावर आरूढ निर्वाणाकडे वाटचाल करणारा परमपूज्य भिक्खू संघ आणि या तिन्ही रत्नांची ज्यांनी आपणास ओळख करून दिली, ज्यांच्यामुळे आपले जीवन सोन्यासारखी झळाळी या जीवनाला आली, ते चौथे रत्न म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। सर्व आलेले पत्रकार यांना सप्रेम जय भीम करतो। माझ्या भगिनींनी अत्यंत अनमोल असं मार्गदर्शन हे मनुस्मृती दहनाच्या माध्यमातून केलेलं आहे। मनुस्मृती दहन करून चालणार नाही, तर आपण घरामध्ये स्वतःचं जे मनुस्मृतीच्या मानसिकतेमध्ये वावरतो तर ते आपण जास्तीत जास्त दूर सारलं पाहिजे। उदाहरणार्थ मुलगा 12 वाजता आपल्या घरी येतो, लेट येतो, काही बोलत नाही। मुलगी 7-8 वाजता जरी लेट आली रात्री तर तिला जाचक असे शब्द वापरले जातात। तर हे लोक जे म्हणतात मनुवादी की मनुस्मृती ही सर्वत्र जिवंत आहे, हे जजवल उदाहरण आहे त्याचं। आणि काय झालेलं आहे की एक कवी म्हणतो कि हे नारी तेरी कहानी आंचल में है दूध और आँखों में पानी। हीच अवस्था स्त्रियांची आहे। ही अवस्था स्त्रियांची का झाली किंवा का आहे? कारण जे आर्य भारतात आले, द्रविड संस्कृतीला फार मोठ्या प्रमाणात छेद दिला, त्यांनी काय सोबत स्त्रिया आणल्या नव्हत्या, म्हणून स्त्रियाला देखील अतिशूद्रच मानतात। ते आजही अतिशूद्रच मानतात। एक बाबासाहेबांनी अधिकार दिले, प्रथमतः ज्योतिराव फुलेंनी इथं क्रांती केली आणि महिलांसाठी चूल आणि मूल हा कन्सेप्ट सोडून जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी असं म्हणून विभूषित केलं। आणि जे वेदामध्ये किंवा मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे की ब्राह्मण समुखमाशित बाहू राजन्य क्रूता ऊर तदस यदवैशा पद्म्या शूद्र अजायतो। पद्मा म्हणजे पाय, पायातून शूद्र जन्मालेले, त्याला टाचेखाली चिरडा, नाभीमधून वैश्य जन्माले। बाहू राजन्य कृता, बाहू म्हणजे बाहूमधून, राजन्य म्हणजे क्षत्रिय लोक जन्माले, आणि मुखमाशित ब्राह्मणस्थ मुखमाशित, ब्राह्मण हे ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्मले। मग फुले विचार करतात की सगळा ब्रह्मदेव याच्यातूनच कारभार करायचा का, सगळे जे काही व्यवहार करायचा। आणि प्रथमतः पहिलं याला छेद दिला असेल तत्वज्ञानाला तो बाबासाहेबांच्या अगोदर बुद्धाने दिलेला, की सांगतात की बाबा दोन्ही एखादा प्राणी जातोय, पदचिन्हावरून ओळखतो की
हा प्राणी गेला, हत्ती गेला या धुळीच्या कणावरून, पदचिन्हावरून, हा उंट गेला, हा घोडा गेला, पण एखादा माणूस गेला, ती स्त्री का पुरुष ओळखता येतो का? अजिबात ओळखता येत नाही. माणूस हा ब्राह्मण आहे, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आहे का हे ओळखता येतं का? अजिबात नाही. तर म्हणून भगवंतांनी पहिला छेद या सगळ्या मनुवाद्याला दिलेला आहे आणि या अनुषंगाने मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. अत्यंत ही स्तुत्य उपक्रम आहे. या सोबत आपण अत्यंत जागृत राहून आपण थोडासा विचार केला पाहिजे. ज्या वेळेस 1818 पेशवाई होती, आता तब्बल 2028 येतात, म्हणजे तब्बल 300 वर्ष यांनी संघर्ष केला आहे स्वतःची सत्ता आणण्यासाठी. आणि त्याच्या अगोदरचा जर मागचा इतिहास आपण बघितला तर बृहद्रथाचा खून हा पुष्पमित्र शुंगाने केला आणि पुष्पमित्र शुंग म्हणजे नातू सम्राट अशोकाचा. तेव्हापासून आपण गुलामीत होतो. तब्बल 3-3.5 वर्ष आपण गुलामीत राहिलो. ती गुलामीची कड्या सगळ्या मोडून बाबासाहेबांनी आपल्याला मुक्त केलं. आणि आज हे महिला मुक्ती दिन नसून हा जागतिक लेवलचा मानव मुक्ती दिन आहे. कारण या दिनी बाबासाहेबांनी आपल्याला ग्रंथ प्रामाण्यवाद हा सोडून द्या. ग्रंथ प्रामाण्यवाद जर ग्रंथ निकृष्ट दर्जाचे असतील, मानवीय मूल्य पायदळी तुडवणारे असतील, तर अशा ग्रंथाचं दहन का करू नये कोणी, हा त्यांच्या गुरुचा संदेश बाबासाहेबांनी पाळला आणि आजच्या दिनी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. ते का केलं त्याचंही पार्श्वभूमिका आहे की ज्यावेळेस के.सी. बोले बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये ते पारित करतात कायदा की बाबा सार्वजनिक पानवट्यावर सर्वांना ही परवानगी द्यावी, कुठल्याही प्रकारची विषमता किंवा भेद तिथं पाळण्यात येऊ नये. तोच ठराव महाडच्या नगरपालिकेचे चेअरमन अनंत चित्रे यांनी पारित करून घेतला. मग बाबासाहेबांनी त्या अनुषंगाने काम केलं. 20 डिसेंबरला ते पाण्याचा सत्याग्रह केला, चौदार तळ्याचा. हे पाणी पशु पक्षी पितात, पण अस्पृश्यांना अगदी सक्त मनाई, त्या पाण्याला स्पर्शही करायचा नाही. ते पाणी स्पर्श केलं तर अस्पृश्य ते पाणीसुद्धा होतं. एवढंच नव्हे तर त्यांचे अस्पृश्याचे जनावरं, गाई, म्हशी, शेळ्यासुद्धा येऊन तिथे, गाढवंसुद्धा येऊन पाणी पितात. ते देखील पवित्र आहेत, परंतु अस्पृश्य समाज त्यांच्यापेक्षाही गेलेला आहे. तर या पद्धतीने हा कायदा केल्यानंतर बाबासाहेबांनी फार मोठं संघटन केलं आणि बहिष्कृत हितकारणीचे लोक, त्याच्यामध्ये श्रीधर पंत असतील, के.सी. बोले असतील, तुमचे अनंत चित्रे असतील, कमलाकर चित्रे असतील, असंख्य लोक, या लोकांना विरोध केला की बाबा जे फुल्याचे होते शिष्यमंडळी त्यांनी विरोध केला की ब्राह्मणाला घेऊ नका. तरी बाबासाहेबांनी सोबत ब्राह्मणाला घेतलेलं आहे. ज्याच्यामध्ये ब्राह्मण्यवाद नाही तो आमचा मित्र आहे, ज्याच्यामध्ये ब्राह्मण्यवाद आहे तो आमचा शत्रू आहे. जेदे आणि जवळकर बाबासाहेबांच्या या वक्तव्यामुळं ते दुरावले गेले, तरी बाबासाहेबांनी हा आंदोलन केलं आणि हे आंदोलन अजरामर आंदोलन आहे. जिथं कुठं अन्याय अत्याचार होईल समाजावर, बाबासाहेब श्रीवास्तव म्हणतात की जिवंत आंबेडकरापेक्षा मेलेला आंबेडकर हा जास्त खतरनाक आहे. आणि ती प्रचिती आपणास येते. या अनुषंगाने आम्ही सर्व सतत अन्यायाच्या विरुद्ध लढा देऊ, संघर्ष करू सातत्याने आणि आपणही आम्हाला सहकार्य करू अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. नाव मी अशोक तीनगोटे. दादा, मनुस्मृती दिवस संपूर्ण भारतात मनवला जातोय, उत्साहाचं वातावरण आहे. स्त्रीमुक्ती दिन म्हणून सनी खऱ्या अर्थाने आजचा दिवस आहे. काय वाटतं, काय सांगाल? आजच्या या स्त्रीमुक्ती दिनाच्या निमित्ताने भूमिपुत्र जन पार्टीच्या शहर शाखेच्या वतीने आज स्त्रीमुक्ती दिन, त्याचबरोबर मनुस्मृतीचं दहन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. संपूर्ण देशामध्ये हा कार्यक्रम होतोय. हा कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर मी प्रथम जो तडीपार गृहमंत्री आहे या देशाचा अमित शहा, त्याचा पहिला निषेध करतोय. कारण या अशिक्षित आणि तडीपार व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे एकेरी शब्दामध्ये उल्लेख केला
अशा माणसाचा निषेध करणं आणि त्या माणसाची प्रवृत्ती जाणून घेणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे। आज श्रीमुक्ती दिनाच्या निमित्ताने खरं तर आमच्या भगिनी बोलल्या या ठिकाणी की बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेमध्ये जे स्वातंत्र्य दिलं ते स्वातंत्र्य मनुस्मृतीने हिरावून घेतलं होतं। स्त्रियांना चूल आणि मूल या पलीकडे तिने जाऊ नये, बाकी तर शिक्षण सोडा, त्यांच्या वैयक्तिक आशा आकांक्षांना देखील त्यांनी मुरड घालण्याचा प्रयत्न केला होता। या सगळ्या गोष्टीला तिलांजली देण्यासाठी लोकांमध्ये एक प्रबोधन व्हावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन केलं। दहन याच्यासाठी केलं की हा जो हिंदू समाजाचा ग्रंथ आहे तो मानव जातीला कलंक आहे आणि जो स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत नाही, तो ग्रंथ या ठिकाणी मी जाळत आहे। आणि यापुढे स्त्रियांनी शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये जावं असं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं। त्यानुसार 27 डिसेंबरच्या नंतर देशामध्ये खूप प्रगती झालेली आहे। या निमित्ताने आंबेडकरी जनतेला आणि जो भारतीय घटनेला मानणारा जो नागरिक असेल त्यांनी आजच्या या दिवसाचं निश्चित केलं पाहिजे आणि महिलांना खऱ्या अर्थानं ज्या प्रवृत्तीनं महिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता त्या प्रवृत्तीला निश्चितपणाने आज आपण सामूहिकरित्या तोंड दिलं पाहिजे, कारण आताच हा विषय आज बोलण्याची गरज आहे। कारण भारतीय देशामध्ये जे केंद्रस्थानी सत्तांतर असलेले भाजपचं सरकार आहे ते मनुवादी सरकार आहे आणि या मनुवादी सरकारला भारतीय घटना बदलून तिथं हिंदुत्व राष्ट्र निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे। तर हा प्रत्येक आंबेडकरी विचाराच्या माणसाने हे लक्षात घेतलं पाहिजे की भविष्यामध्ये भारतीय घटनेला तर धोका आहेच आहे, परंतु तुम्हाला दिलेले अधिकार देखील भविष्यामध्ये हे सरकार काढून घेण्याच्या तयारीत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून आजच्या या प्रसंगी मी तमाम माझ्या आंबेडकरी महिलांना एक विनंती करेल की आपण आजचा हा दिवस खरं तर आजच्या कार्यक्रमाला आपल्या महिल्यातील महिला कमी उपस्थित आहेत, त्यांना माझी विनंती असेल की आपण जर बाबासाहेबांनी या तरतुदी केल्या नसत्या तर आपल्याला स्वातंत्र्य काय आणि आपलं जीवन देखील अत्यंत कठीण झालं असतं। आणि म्हणून आपण देखील थोडा वेळ काढू या अशा कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भूमिपुत्र जनपार्टीच्या वतीने शहरामध्ये 4-5 ठिकाणी या मनुस्मृतीच्या दहनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। हा प्रत्येक भारतीय नागरिकांनी लक्षात घेऊन याकडं मनुवादी विचारसरणी पुन्हा आपल्या हातपाय पसरवते का काय वाटतं? हो, निश्चितपणाने मनुवादी प्रवृत्ती ही देशामध्ये हातपाय पसरते नाही, त्यांचा एक अजिंठाच आहे। आणि आपल्या लक्षात आलं असेल की जो तडीपार गृहमंत्री अमित शहा त्यांचं वक्तव्य हे फक्त त्यांच्या तोडून घालण्यात आलेलं आहे। या वक्तव्याच्या पाठीमागं जी अनेक वर्षापासून हिंदुत्ववादी विचार घेऊन जाणारी RSS संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून हे सगळं प्रकार घडतोय, त्याचा देखील आपण या ठिकाणी निषेध करतो। या निमित्ताने महिलांनी जास्तीत जास्त आपलं आत्मपरीक्षण करून शिक्षणाकडे जास्त ओढा घ्यावा आणि बाबासाहेबांनी दिलेले आपल्याला अधिकार आहे त्या अधिकाराची जाणीव ठेवावी। ज्या ज्या ठिकाणी असे कार्यक्रम होतील त्यांनी सहभागी व्हावं एवढंच आजच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो। जय भीम, जय भारत। आपलं नाव? मधुकरराव भोळे, भूमिपुत्र जनपार्टीचे संस्थापक अध्यक्ष।
मॅडम काय सांगाल, आज मनुस्मृती दहन करण्यात आलं? आज मनुस्मृती दहन करण्यात आलं ते योग्यच झालेलं आहे, कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927मध्ये 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचं दहन केलं होतं. का केलं होतं तर त्याच्यामध्ये स्त्रियांसाठीचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार नाकारलेले होते. स्त्रियांना समानता नव्हती. स्त्री पुरुष समानता त्या पुस्तकामध्ये कुठेही तुम्हाला वाचायला मिळणार नाही. त्याच्यातली एक एक गोष्ट जर आजही घेऊन तुम्ही वाचाल, कारण मनुस्मृती वाचायला अवेलेबल आहे, आणि तुम्ही जर बघाल तर त्याच्यामध्ये त्यांनी पशुसोबत तुलना केलेली आहे. किंबहुना त्यांनी म्हटलं की तो पशु चांगला आहे, परंतु ती स्त्री जी आहे ती ताडनाच्या लायक आहे, म्हणजे पशुपेक्षाही ती बदतर आहे. तर या सर्व गोष्टी बौद्धिकदृष्ट्या न पटणाऱ्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समानतेचे प्रवक्ते आहेत आणि ते आपल्या सर्वांना माहीत आहे. तर स्त्रियांना त्यांचे सर्व अधिकार मिळण्यासाठी त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे कायदे दिलेले आहेत, संरक्षक कायदे दिलेले आहेत, आणि संपूर्ण स्त्री जमातीला एक प्रकारचं स्वातंत्र्य दिलंय. स्वातंत्र्य म्हणजे कुठलं स्वातंत्र्य दिलंय? समानता कुठली दिली? शिक्षणाचा अधिकार दिला, संपत्तीचा अधिकार दिला, अर्थार्जनाचा अधिकार दिला, सक्षम होण्यासाठी कायदे बनवले, आणि हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करून पुन्हा एकदा उभं केलेलं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला जो मेसेज आहे तो सर्वांनी अंगीकारला पाहिजे. आजही आपण बघतो की स्त्रिया त्या कारणाने तितक्या पद्धतीने स्वातंत्र्य नाही आहे. उच्च शिक्षित स्त्रियांना सुद्धा आजही अत्याचार सहन करावे लागतात. नोकरीसाठी बाहेर पडलेल्या स्त्रीला सुद्धा कौटुंबिक हिंसाचाराला, अत्याचाराला बळी पडावे लागतं. मग या सर्वांची प्रेरणा जेव्हा आपण आपल्या घरामधून मुलाला आणि मुलीला समान शिक्षण देऊन समान कायदे शिकवून जर करू तर निश्चितच आपल्या स्वप्नातला भारत आपल्याला इथे पाहायला मिळेल आणि स्त्रियांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल. स्त्रियांना स्वैरता नाही पाहिजे, परंतु स्त्रीला स्वतःच्या पायावर सक्षम होऊन स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे पाठबळ मिळालं पाहिजे, ज्याची तरतूद आहे, परंतु अंमलबजावणी होत नाही. तर ती अंमलबजावणी घराघरातून झाली तर निश्चितच आजची स्त्री म्हणजे अबला, नारी असे जे पण काही आपण त्यांच्या पाठीमागे उदाहरण लावतो ना, त्या गोष्टी लागणार नाहीत आणि ती सक्षम होईल. तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री जन्माची एक जामीन घेतलेली आहे भारतीय संविधानाच्या बाबतीतून. जसं म्हटलं की बाप म्हणे की तुझं साखरेचं पोतं, पण तुझ्या जन्माची जामीन कोण घेतं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील, संपूर्ण धर्मातील, वेगवेगळ्या जातीतील सर्व स्त्रियांची आज जमानत घेतलेली आहे. एक प्रकारची एक सुरक्षा आपल्याला दिलेली आहे. तर त्या संविधानाचा पुरस्कार झाला पाहिजे, त्या संविधानाची जागृती झाली पाहिजे. घरोघरी संविधान काय आहे हे कळायला पाहिजे.